जत तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्यांची व्यथा ऐकण्यासाठीही एकही नेता पुढे आला नाही। गोपीचंद पडळकर हा एका महिन्यात आमदार झाला असे लोक एकतर जातीय वादावर अथवा पैशांवर आमदार होतात अशी टीका माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे। कवटेमंकाळ येथील चक्का जाम आंदोलनावेळी ते बोलत होते। यावेळी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला। विलासराव जगताप म्हणाले की जत तालुक्याची आणि कवटेमंकाळ तालुक्याची अवस्था एकसारखीच आहे, मात्र जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी एकही नेता आलेला नाही। हे आमच्या जत तालुक्याचं दुर्दैव आहे। गोपीचंद पडळकर हा एका महिन्यात आमदार झाला। लोक पैसे घेऊन मते देतात, त्यामुळे असे लोक एकतर जातीय वादावर अथवा पैशांवर आमदार होतात, मात्र त्यांनी जनतेसाठी एकही बैठक घेतली नाही अथवा आंदोलन केलं नाही। कवटेमंकाळ तालुक्यातील तरुण आमदारांनी तुमच्यासाठी काय केलं याचा विचार तुम्ही करा। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचा 7 बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, ते त्यांनी पूर्ण करावं, अन्यथा जनता शांत बसणार नाही असा इशारा जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला। पण सुद्धा आज आमच्या इथं तुमच्यातले बाहेरचे पार्सल येतात, आमदार म्हणून निवडून जातात। काय केलं त्यांनी तालुक्यात आमच्या? एकाही ठिकाणी शेतकऱ्याच्या बद्दल कुठं बैठक घेतली, कुठं मोर्चा काढला असा अजूनपर्यंत झालेला नाही। महाराष्ट्रामध्ये बातमी काय? सगळ्यात तरुण आमदार आपल्याकडचे आहेत आणि आम्ही तरुण आम्ही आता झालोय म्हातारी समजून घ्या, पण जे तरुण आमदार आहेत त्यांनी शेतकऱ्याविषयी काय केलं हे तुम्ही अभ्यास करायची गरज आहे। आज तुमच्या पाट्या वाचलो इथं, मायबाप सरकार दिवाळी साजरी करू का शिमगा साजरी करू, काय म्हणते संपूर्ण एक नारा 7 बारा कोरा। हे कोणी घोषणा दिल्या 7 बारा कोरा करू म्हणून? ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ना, निवडणुकीच्या काळामध्ये तुमचा 7 बारा कोरा 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 करू 3 वेळा त्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं आहे। का कोरा करत नाही तुम्ही? 7 बारा कोरा करत नाही, आमचं कर्जमाफी करत नाही। कर्जमाफी कोणाला करताय तुम्ही? कर्जमाफी करताय अडाणी अंबानीला करताय। 12 लाख कोटीचं कर्ज ह्या उद्योगपतींना माफ झाले, एवढं लक्षात ठेवा। म्हणजे तुम्हाला किती पैसे दिले? 40,000 किती कोटी दिले? निवडणूक आली की मताला 5,000 2,000 दिले, हे सगळे शेतकरी तुम्ही झक मारताय आणि मतं ज्याचे पैसे घेताय त्याला तुम्ही मतं देताय, असा माझा डायरेक्ट आरोप आहे। एखादा माणूस बाहेरच्या ह्याच्यातनं येतोय आमच्या इथं, मागे एकदा शेंडियाला 15 दिवसात आमदार झाला, गोपीचंद आला महिनाभरात आला, तो पण आमदार झाला। कसे आमदार झाले नाही? एक तर जातीवादाचा गल्ला आणि पैशाचा गल्ला, या दोन्ही शिवाय या भारतीय जनता पक्षाला काही माहिती नाही। गावागावामध्ये भांडणं लावणं, जाती जातीमध्ये भांडणं लावणं, धर्मामध्ये भांडणं आणि नाही ते विषय बाहेर काढणं, शेतकऱ्याचा विषय सोडायचं, त्या औरंगजेबच्या कबर खोदूया, विशाळ गाड्याचा अतिक्रमण करूया, नाही ते उद्योग ह्या लोकांनी आपल्याकडे काढलेलं आहे। म्हणजे लोकांचं मत नेहमी दुसरीकडे व्हावं अशा पद्धतीचं हे भाजपचं सरकार चालू आहे। आम्ही सुद्धा सरकारमध्येच आहोत, पण पहिल्यांदा आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढं लक्षात ठेवा।